आपल्याला गावात कुठला नेता किती मोठा आहे, कोणाची संपत्ती किती आहे हे गावातल्या गावात आपल्याला माहीत असते. पण तालुक्याच्या आमदाराची संपत्ती किती आहे हे आपल्याला माहीत असते का? तर नाही. तर चला लवकरात लवकर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत त्यांची वैयक्तिक माहिती व त्यांची संपत्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विधानसभा निवडणुकीत खूप मोठे मोठे दिग्गज शर्यतीत होते. काहींना पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर काहींना मिळाली नाही. पण सोलापूरमध्ये एक सांगोल तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये माननीय गणपतराव देशमुख हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहीत. त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे आता नवनिर्वाचित तिथून आमदार झालेले आहेत. आज आपण त्यांची वैयक्तिक माहिती व त्यांची संपत्ती ही आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स. ही जी संपूर्ण माहिती आहे ती विधानसभा निवडणुकीदरम्यान त्या उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख. ते ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षाचं नाव भारतीय शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकाप. त्यांचं चिन्ह होतं शिट्टी. त्यांच्या पत्नीचं नाव निकिता बाबासाहेब देशमुख. त्यांचा संपूर्ण पत्ता स्टेशन रोड, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, पिनकोड 413-307 असा आहे. बाबासाहेब देशमुख यांचा ईमेल आय डी आहे deshmukhbabasaeb@gmail.com. त्यांचा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघ आहे, 253 क्रमांक. बाबासाहेब देशमुख यांचा व्यवसाय हा तिथे नमूद केल्याप्रमाणे शेती आहे आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच निकिता बाबासाहेब देशमुख या वैद्यकीय क्षेत्रात काम करतात. आता पाहूया बाबासाहेब देशमुख यांचं शिक्षण किती झालं आहे. त्यांचं शिक्षण हे MBBS कंप्लीट आहे. शासकीय वैद्यकीय विद्यालय औरंगाबाद येथून 2011 साली त्यांनी ते कंप्लीट केलं. त्यानंतर 2017 साली DY पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथून त्यांनी MD जनरल मेडिसिन हे शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. गुन्ह्याबाबत जर बोलायचं झालं तर त्यांच्यावरती 2 गुन्हे आहेत. ही झाली त्यांची संपूर्ण अशी वैयक्तिक माहिती. आता पाहूया त्यांची संपत्तीची माहिती. अर्ज भरतेवेळी त्यांच्याजवळ रोख रक्कम होती ती म्हणजे 15,000 रुपये आणि त्यांच्या पत्नीजवळ होती 10,000 रुपये. बाबासाहेब देशमुख त्यांच्या बँक खात्यातील रक्कम पाहायला गेलं तर 3 लाख रुपये आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 4,43,000 इतकी रक्कम आहे. या व्यतिरिक्त कंपनीचे शेअर्स 7,22,000 आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे फक्त 2,000 रुपयांचे शेअर आहेत. त्यांच्याकडे असलेली वाहनं इथं नमूद केलेली नाहीत. त्यानंतर पाहूया त्यांच्याजवळ असलेलं सोनं किती आहे. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे 3,50,000 रुपयांचं सोनं आहे, तर त्यांच्या पत्नीजवळ 7 लाखांचं सोनं आहे. अशी जर एकूण जंगम मालमत्ता जर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे पाहायला गेलं तर 13,94,000 रुपयांची आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 18,59,000 रुपयांची आहे. तर आता पाहूया स्थावर मालमत्ता. यामध्ये शेतजमिनी वगैरे येतात. शेतजमीन 73,64,000 ही सध्याच्या बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 52,72,000 ही सुद्धा सध्याच्या बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम. स्थावर मालमत्तेमध्ये इतर व्यावसायिक ज्या काही इमारती येतात त्या त्यांच्याकडे नाहीत. आता पाहूया त्यांच्यावर असणारं कर्ज किती आहे. बाबासाहेब देशमुख यांच्यावरती फक्त 9,000 रुपयांचं कर्ज आहे. तर मित्रांनो, अशी आहे ही बाबासाहेब देशमुख यांची संपूर्ण मालमत्ता. ही होती त्यांची संपत्तीची माहिती. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या नेत्याची माहिती हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच सागर हिट्स या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण सागर हिट्स या चॅनलवर अजूनही बरेच माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.